नाश्त्याला रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर गुजरातचा हा फेमस पदार्थ एकदा ट्राय करा. बनवायला सोपा आहे, इन्ग्रेडियंट्स पण कमी लागतात. याला गुजराती खिचू म्हणतात. तर ते बनवूयात आज आपण. इथे मी लसणाच्या 12-15 पाकळ्या घेतलेल्या आहेत. मिरच्या घेतलेल्या आहेत 3. या खूप दाट हिरव्या मिरच्या आहेत, त्या तिखट असतात. त्या घेऊन मिक्सरमधून त्याचा ठेचा करून घ्यायचा. पाणी नाही घालायचं याच्यामध्ये बिलकुलही. हा ठेचा तयार झाला की मग कढईमध्ये आता आपल्याला जेवढा पिठाचं बनवायचं आहे त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं. तर मी 1 वाटी तांदळाच्या पिठाचा खिचू बनवणार आहे. तर आपण इथे मी 3 वाट्या पाणी घेते. 3 वाट्या पाणी घेऊन झालं की मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झालं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा छान लागतो, त्यामुळे ओवा आठवणीने घालायचा. आणि बनवायला सोपा आहे, याला काही फोडण्या वगैरे द्यायचं नाही आहे, शिजवायचं आहे आणि पौष्टिकही आहे. ओवा घालून झाला की मग अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं घालून झालं की आपण जो बनवलेला ठेचा आहे तो 1 चमचाभर घालायचा. चमचाभर ठेचा याला पुष्कळ होतो. जर का तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडासा ठेचा वाढवू शकता, पण चमचाभर ठेच्याने परफेक्ट प्रमाणामध्ये तिखट होतं. ते घालून झालं की थोडी कोथिंबीर वरून घालून घ्यायची. कोथिंबीरीने छान स्वाद येतो. आणि मग ह्याच्यामध्ये साधारण 2 चमचे बसतील एवढं तेल घालून घ्यायचं. तेलाने ते सुटसुटीत आणि मऊसूत होतं, त्यामुळे तेल 2 चमचे घालून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इनो घालायचं. आता इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडाही घालू शकता, किंवा मग तुम्ही सोडा अवॉइडच करायचं असेल तर तुम्ही इथे पापड खारही घालू शकता. बऱ्याचदा ही लोक पापड खारच घालतात गुजरातमध्ये. आता छान असं तेल पाणी उकळलं की मग अगदी शेवटी ह्याच्यामध्ये 1 वाटीभर तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, आणि तशाही होत नाहीत, फार जास्त त्रास होत नाही गुठळ्या मोडताना. फटाफट मोडल्या जातात, कारण की तांदळाचं पीठ जे असतं ते चिकट नसतं. छान व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. वाफेने छान लगेचच शिजतं ते. आणि बनवायला हा पदार्थ अगदी 5 मिनिटांमध्ये बनतो. पटकन तयार होतो. जरा वेगळं आहे काहीतरी खायला, आणि रोज रोज पोहे उपीट बनवण्यापेक्षा काहीतरी एक वेगळा प्रकारही होतो. याला अगदी 2 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची. वाफ देऊन झाल्यानंतर हा पदार्थ तयार होतो. याला गुजराती खिचू असं म्हणतात. आता खाताना काय करायचं, एका बाऊलमध्ये घ्यायचं आणि बाऊलमध्ये घेतल्यानंतर ह्याच्यावरती लोणच्याचा मसाला घालायचा. अप्रतिम लागतो लोणच्याचा मसाला. जर तुमच्याकडे लोणच्याचा मसाला नसेल तर खोबऱ्याची चटणीसुद्धा तुम्ही ह्याच्यावरती घालू शकता. खूप सुंदर लागते. लोणच्याचा मसाला घालून ह्याच्यावरती तेल घालायचं. तेल साधारण 1 चमचा मोठा बसलं पाहिजे एवढं तेल घालायचं. कच्चं तेल आणि लोणच्याच्या मसाल्याने याचा स्वाद खूप छान वाढतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बनवायला अतिशय सोपी आहे ही रेसिपी. एकदा नक्की बनवून बघा, मला कमेंट करा. आणि हो, जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती आणत असते. आणि ही रेसिपी तुम्ही बनवली की तुमची कशी झाली हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.